कल्पना करा, शेकडो वर्षांपूर्वीचं एक मंदिर आजही ताठ उभं आहे, जिथे दगड आहेत, वास्तू आहेत, पण देवाची एकही मूळ मूर्ती नाही. मंदिरामध्ये 2 गाभारे आहेत, पण एकाही गाभाऱ्यात मूर्ती नाही. इतिहास आजही दगडांमध्ये जिवंत आहे, पण किती दिवस? या सर्व गोष्टी ऐकायला खूपच वेगळं वाटतं, पण आजच्या द हिडन ट्रेल्सच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी द हिडन ट्रेल्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे आमचे इतिहासाच्या पाऊल खुणा उलगडणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत, पण काही मंदिरे अशी असतात जी काळाच्या पडद्याआड अनेक रहस्य लपून बसलेली आहेत. त्यातीलच एक मंदिर म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात पळसदेव येथे असलेले पळसनाथाचे मंदिर. मंदिरातील शिलालेखानुसार कल्याणी चालुक्यांच्या प्रभावाखाली इसवी सन 1157 मध्ये दंडनायक चांगदेव यांनी मंदिर उभारले. येथे मंदिर बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे पळसदेवचे पूर्वीचे नाव रत्नपूर होते. त्या काळी येथे मोठे व्यापारी केंद्र होते. व्यापारी, प्रवासी, साधू आणि राजांचे दूत येथे येत असत. त्यामुळे येथे पळसनाथ मंदिरासोबतच इतरही मंदिर संकुले उभारण्यात आली. हे मंदिर सुमारे 800 ते 1200 वर्ष जुने असून त्याला यादवकालीन स्थापत्याचा महत्वाचा वारसा मानले जाते. एकेकाळी या मंदिर संकुलांमध्ये पळसनाथ मंदिर, विष्णू मंदिर, काशी विश्वेश्वर, सोमेश्वर अशी मंदिरे, धर्मशाळा, दीपमाळ, वीरगळ, सतीशिळा, नंदी आणि दशावताराची शिल्पे होती. या संपूर्ण परिसराचा इतिहास जिवंत असल्याची अनुभूती यायची. मात्र आज काळाच्या ओघात आणि उजनी धरणाच्या पाण्यामुळे या वास्तूंचे वैभव लोप पावले आहे. काही वास्तू पाण्याखाली गेल्या तर उरलेल्या वास्तू आज जीर्ण अवस्थेत इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्रत्येक मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम, शिल्पे, स्तंभ आणि शिळा हा त्या कालखंडातील वैभव आणि धार्मिक महत्व अधोरेखित करतात. त्यातीलच विष्णू मंदिराच्या भिंतीवर रामायणातील अनेक प्रसंग कोरलेले दिसतात. हे शिल्प आपल्याला त्या काळातील अप्रतिम कोरीवकाम आणि ऐतिहासिक वारशाचा अभ्यास घडवतात. या सर्वाला जणू मुकुटमणी ठरते ते म्हणजे तब्बल 28 फूट उंच असलेले शिखर. इतक्या वैभवशाली मंदिरामध्ये एकही मूर्ती नाही असे का? याची सुरुवात होते सन 1975 ते 1980 दरम्यान झालेल्या उजनी धरणाच्या बांधकामापासून. या धरणामुळे स्थानिकांच्या मते 82 गावे पूर्णतः किंवा अंशतः पाण्याखाली गेली. त्यावेळी पळसदेव सोबतच सुमारे 40 ते 42 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आणि याच काळात मंदिरातील मूर्तीचेही विधिपूर्वक पुनर्स्थापना करण्यात आली. कारण देवदेवतांची नियमितपणे पूजा होणे आवश्यक असते. पाण्याखाली असलेल्या मंदिरात पूजा करणे शक्य नसल्याने गाभाऱ्यातच मूर्ती दिसत नाही. विशेष म्हणजे बहुतेक शिव मंदिरे हे पूर्वाभिमुख असतात, पण पळसनाथ मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे. अभ्यासकांच्या मते यामागे नदीचा प्रवाह, त्या काळातील भूगोल आणि मंदिराचा आराखडा किंवा तत्कालीन स्थापत्य नियोजन ही असं काही कारण जे आजही इतिहासकारांना समजले नाही. पण ते म्हणतात ना, यत्र नास्ति प्रतिमा देवस्य तत्र शिल्पानि इतिहासम कथयन्ति. अर्थातच जिथे देवाची मूर्ती नसते तिथले शिल्पे आणि त्या ठिकाणाचा इतिहास सांगतात. उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा काही काळासाठी या मूर्ती पुन्हा प्राचीन पळसनाथ मंदिरात आणल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये पळसनाथ किंवा पळसदेव याचा उल्लेख पलाश तीर्थ असा केला. याचे कारण येथे असलेली पळसांच्या वृक्षांची विपुलता आणि तीर्थस्थानांचा समूह असा असावा. पळसदेव हे भूमित स्थापत्य शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मुख्य शिखराभोवती लहान उपशिखरांची मांडणी आणि भिंतीवर अत्यंत बारकाईने केलेले शिल्पकाम या मंदिराच्या अलौकिक इतिहासाची आणि कलाकारांच्या विलक्षण कल्पकतेची निशब्द साक्ष देत आजही काळाला आव्हान देत उभे आहे. 1000 वर्षांहून अधिक इतिहास, अद्वितीय शिल्पकला आणि आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा. हा वारसा जपण्याची जबाबदारी फक्त सरकारची आहे का की आपल्या प्रत्येकाची? आज आपणच हा इतिहास जपला नाही
तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गौरवशाली वारशाची ओळख कोण करून देणार? इतिहास केवळ पुस्तकांमध्येच राहावा की अशा वारशाचे संवर्धन करून तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा? यासाठी आपण आणि प्रशासन मिळून आणखीन काय करू शकतो? तुमचे मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि आपल्या जवळच्या इतिहासप्रेमींना शेअर करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात पुढच्या हिडन ट्रेलमध्ये.